नमस्कार मित्रांनो, वटकन त्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा आता हे रातभर पाऊस पडून आता आम्ही अशी मेंढर जरा निबराटाव काढल्यात आणि काय चाललंय आबा। तर नमस्कार मित्रांनो, बघा आता आज ह्या मक्काच्या कणसाची भजी बनवणार आहे आम्ही। तर बघा आता हे कणीस सोलून पहिलं आम्ही ऑलरेडी हे कणीस सोलून थोडासा प्रयत्न केला होता, होतंय का नाही होतंय, पण ह्याचं चविष्ट झालेली आहे त्यामुळे तुम्हाला म्हणलं समक्ष दाव कसं बनवतात काय करतात। तर आता हे कणीस घेतलंय तर नाना असलं कवा बनवलं होतं का तुमच्या? नाही बनवलंच नाही बाबा कवा। आता हे पहिलाच प्रयत्न चालवलाय तू? हा, तुला कसा अनुभव आलाय? तू त्याने प्रयत्न करून बघितलंय, बनवून बघितलंय थोडस। तर बघा आता हे कणीस सोलून घेतोय आणि ह्यातलं जी कवळं बी आहे हे बिया तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मी दावतो। मी तिथं बसू करावं, तिथे बसू पुढं नाही तिथे दिसायचं ना। बघू शकता आता ते मग ह्या कणसात आणि ह्या कणसात थोडा फरकच आहे, कारण हे वेगळ्या टाईपचं आणि हे वेगळ्या टाईपचं आहे। हे पांढरं आहे आणि हे पिवळं आहे। दाना भरलाय भारी, दाना लय भारी भरलाय। तिकडे पडवा एका जोडीदाराने दिली होती आम्हाला भाजून खायला। काय म्हणलं होता? म्हणलं भाजून खा। बकरी बघितलं त्याने बिचारे दिली शेतकऱ्याने, म्हणलं भाजून खा आपला। ह्याला वाटलं तर भजीच बनवायचे अर्धा कर ना। हो का मित्रांनो, असं म्हणजे ह्याचं वरलं जी कवळं बी आहेत ती बी काढून ह्या भांड्याच्या माध्यमात काढून घेतो त्याला मी। आणि चाकूला पण लय दार हा दार म्हणजे तू कसा कांदा कापायचा ठेवलेला आहे ना, असं आहे काय? हा। तर मित्रांनो खायला लय भारी बर का, मकाच्या दाण्याचं ना, आणि एकदम कवळ्या दाण्याचं आहे ती। कवळा असल्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही। त्याला आपलं बेसन पीठ, मिरची, हळद बिळद लावून आता ते काही पावसाने पण 2 दिवस असं चालवलंय की लयच आमची पण हळद चालवलेली। आता हे का आम्ही अजून पाऊस पडत होता, लय पाऊस म्हणजे दायना 2 दिवस तर लयच दायना केली आमची। रात्री तर रातभर पाऊस पडत होता। आज तर काय लुटून दिलंय का काय केलं? आज काय बकऱ्यांचं लुटून नाही दिलं, जाळून नाही दिलं। बराचसाच दिवस जीव म्हणजे असा वैताग येतोय ना, लय वैताग येतोय। पण काय आहे ना इलाज आहे, आजा पंजापासून चालवलंय ते चाललेलंच आहे। ते घाण राहिले की नुसती माणसाला काय काम सुचत नाही बकऱ्याचं। मकाचं लयच कवळं दाना लय कावळा। या कोंबड्यांनी एक तरात चालवला। कोंबड्या पावसाच्या आत येतात। हा, या पावसामुळे ते पण बाहेर जायना तर चरायला, त्या पालातच येते ते फिरायला। आणि आता जी सीजन चालू आहे त्या का ज्या त्या शेतकऱ्यांनी नुसती मकाच लावली। शेतकऱ्यांनी मका लावलेले बिचाऱ्यांनी कशासाठी? जरच्या गायासाठी। ते काय ते बनवतात कुटी। हा, ती कुटी बनवायची, दडपून ठेवायची, नंतर ते 2-3 महिने अगदी जनावर एक टप जरी घातला तरी शेवटच्या स्टेपला म्हणजे आपल्या उन्हाळ्याच्या काळात ते घालतात त्यांना खायला। जनावर मग पाणी पिते भरपूर आणि ते खुराकासारखंच आहे एकदम अगदी। आता मसाला घेते, मिरची म्हणजे काय कांदा माहित पण नसत तो मसाला का नाही काय आहे, पण मसाला आमच्या भाषेत त्याला मसाला म्हणतात, काहींच्या म्हणतात मिरची। असं ज्याचं त्याचं वळणानुसार येते। पण आम्ही एकाचा मसाला नाही घेत, म्हणजे समधी गोष्ट वापरलेली याच्यात बी चविष्ट लागतं। आम्ही कसा हाताने मसाला मिरची घेऊन बनवलेला आहे। मसाला असा आहे की कुठल्याही पदार्थामध्ये टाका तरी पण चवदारच लागणार त्याचं। आणि आम्ही कर्जतला मिरची घेतो, कुठं रायगड मध्ये। एकदा मसाला बनवला बघा मित्रांनो,
ओके. मकाच्या कांसाचं का? आता हे माझं जेवढं काम होतं त्यांना एवढं करून दिलं आणि आता हे कसं करायचंय काय करायचंय आता हे तुम्हाला सर्व मी दावतो. आता रे बनव आता. मीठ घेतलंय, मसाला घेतलाय, आता हे खलवून घेते. टाका त्याच्यात ते दाणा. टाकू का ते? काय ह्याचं नाव आहे? मकाचं दाणं आहे ते. त्याची भजी बनवायची. बरंच म्हणजे एका कांसात पण बरंच होतंय ना. लयच बरंच म्हणजे काय, दाणा पण भरपूर आहे ना, थोडस दाणा पण भरपूर आहे. हे टाका ह्यातला सोडा. सोडा का वापरावा लागतो ना? जरा कसं ते बघून काय आमचं डबड्यात ठेवायचे असं. अशा बरण्या आणावं लागतात दुकानात नाहीत ना. काय होतंय, पुती पिशव्या ठेवल्या ना, हा. पुती रागच खाऊन टाकतोय. पुती राग तुडून 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 परत त्या पिशव्याचं बेकारी करून टाकली. माझं काय करायची, आपलं कोणाकडे जोडदारा गेलं की त्यांच्या कोणती बरणी आणायची, मग आपण मागून आणायची बरं का, बरणी मागून आणायची आणि मग त्यात ठेवायचं. काय सांगायचे लय अवघड आहे. ओके. आता हे मिसकून घेतलं समजा, मीठ मसाला मकाचं दाणं, त्याची भजी बनवायची. तर ना आपण समजा दुकानात बिकानात खातो ती पण अशी ह्या टाईपची बनवतात का? ह्याला जरा वेगळं पदार्थ वापरतात काय? आपलं घरचं कसं आहे? आपलं घरचं कसं ऐक, त्यांचं कसं धंद्याचं आहे ते, त्यांना धंदा करायचा असतो. काय करायचं होतं आता, तेल आपलं कसं ताजं आलं, ते काय दुसरा पण पीठ कालवू शकते. ती दुसरं पीठ पण कालवू शकते इथं, किंवा तेल पण त्यांचं राहिलं उरलेलं ते ठेवते, ते दुसऱ्या दिवशी वापरतात. परत सकाळ वापरते. ते पाऊस येतोय त्यामुळं आज काय चुलीव करीत नाही, आज गॅसवरच चालवली. गॅसवर भजी काढते. बकऱ्यांचा बी टाइम झाला या, 10 वाजून गेले, 11 वाजता आले. काल तर कवाच बकरी आल्या ते या, चुलीव काय सरपण बिरपण पेटा ना, का खवलं झालं भाकरी केल्या, चुलीव कालवण केलंय. तू व्हायचं ना, काय होतं बकरी पण जरा पळते ते. हा मकाची भजी आजपर्यंत बनवलीच नव्हती हा. हम्म. पहिलीच वेळ आहे. आणली बाबा मेंढर माघारी, आणली आणली. आणि ती बकरी एक सारखी पळते चरायला. काय आहे आता, आपलं कस तरी घेऊ खाऊन, आणि त्यांच्या पण आता पोटाला भूक लागली या, त्यांना पण देऊ सोडून. 10 वाजले असते मला वाटतं. पावसाने बराच नाश केला, लोकांच्या कवळ्या बाजऱ्या पाडून ठेवले. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पण भजी खायला या, मकाच्या कणसाची बरं का. आता आमच्या वाड्यावली कशी बनवल्यात या, ती खायला या. आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि एकदम मकाच्या कवळ्या कणसाची अशी बनवल्यात की मस्त, या खायला आता. आता एक भाकर मोडून घेतली या, ही बाजरीची भाकर. आणि आता तुम्ही पण मित्रांनो खायला या. आता मी पण नमस्कार मित्रांनो खातो, तुम्ही पण खायला या. बघा कशी झाली खाऊन टेस्ट.
लय भारी बरं का, लय भारी. जसं का आपण ते मकाच्या कणी भाजतो त्याला ही चव येते मीठ लावून, तशी याला रंग आलाय बरं का. खरंच अशी बनवून का, लय भारी.